भाकरी कुठलीही असो, तांदळाची, ज्वारीची, बाजरीची किंवा मिक्स धान्यांची, ती टम्म अशी फुगली जावी असं प्रत्येकीला वाटत असतं, पण ते कधीकधी शक्य होत नाही. काही छोट्या मोठ्या अशा चुका होतात की त्यामुळे आपल्या भाकऱ्या ह्या नीट अशा फुगत नाहीत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक आपली भाकरी मस्त टम्म अशी फुगावी यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या भाकऱ्या अगदी व्यवस्थित अशा फुगल्या जातील. त्यासाठीच भाकरीचं पीठ मळण्यापासून ते भाकरी भाजेपर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स मी इथे दिलेल्या आहेत. नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. इथे मी या वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या भरून मिश्र धान्यांचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ आहेत. आता त्याच वाटी किंवा कपाने 2 वाट्या इतकं पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. आता या पाण्यामध्ये तुम्ही जर मीठ घालत असाल तर मीठ घालून या पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला अगदी चांगली खळखळून अशी उकळी यायला पाहिजे. आता गॅस बंद करायचा आणि हे पाणी या भाकरीच्या पिठावर ओतून घ्यायचं. आता पिठावर पाणी ओतून घेतल्यानंतर सुरुवातीला हे गरम असेल म्हणून चमच्याने अशा प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पिठाला उकड घेतो तेव्हा गरम पाण्यात हे पीठ आपण घालतो आणि त्यानंतर मिसळून घेऊन त्यावर झाकण ठेवून ते पीठ शिजून घेतो. पण आता आपण उकड न घेता अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये हे पीठ भिजवून ठेवलेलं आहे. आता हे पीठ सुरुवातीला खूप गरम असल्यामुळे थोडा वेळ वाट पाहायची, लगेचच मळायला घेऊ नये, नाहीतर हाताला चटके बसू शकतात. आता हे पीठ असं हात लावण्याइतपत कोमट झालं की आपण हे पीठ मळायला घ्यायचं. पीठ मळत असताना जर गरज लागलीच तर थंड पाणी घेऊन तुम्ही हे पीठ मळू शकता. तर गरजेनुसार पाणी घेऊन अशा प्रकारे पिठाचा आपण मऊसूत गोळा बनवून घ्यायचा. नेहमी आपण भाकरीला जसं पीठ मळतो त्या पद्धतीतच आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झालं. आता भाकरी भाजण्यासाठी आपण जो तवा घेणार आहे तो तवा मोठ्या आचेवर गरम करायला ठेवून द्यायचा. तवा चांगला गरम होतोय तोपर्यंत आपण भाकरी करायला घेऊयात. आता या मळलेल्या पिठापैकी आपल्याला भाकरीचा जेवढ्या आकाराचा गोळा हवा तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन हातावर असा छान मळून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी भाकरी करण्या अगोदर पिठाचा गोळा अशा प्रकारे हातावर मळून घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपली भाकरी न फुटता अगदी व्यवस्थितरित्या लाटली जाते. आता कोरड्या पिठामध्ये हा गोळा असा घोळून घ्यायचा आणि त्यावर असा हाताने दाब देऊन घ्यायचा. गोळा हा असा चपटा करून घेतल्यानंतरच लाटायला सुरुवात करायची. अशा प्रकारे लाटणं फिरवायचं आणि भाकरीसुद्धा फिरून घ्यायची. तर हे बघा, लाटता लाटताच माझी भाकरी गोल फिरते आहे. तर पिठाचा गोळा जेव्हा आपण सुरुवातीला कोरड्या पिठामध्ये घोळून घेतो तेव्हा पुरेसं पीठ या गोळ्याला लागलं गेलं पाहिजे, तरच ही अशी भाकरी गोल गोल सरकत जाते. वारंवार हाताने फिरवून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. पण जर तुम्हाला तसं जमत नसेल तर एकदा लाटणं फिरवायचं आणि भाकरी फिरवून घ्यायची, पुन्हा लाटणं फिरवायचं आणि भाकरी फिरवून घ्यायची. भाकरी लाटत असताना मधल्या भागापेक्षा कडेने थोडीशी पातळ किंवा पूर्ण भाकरी लाटून झाल्यानंतर शेवटी भाकरीच्या कडा लाटणीने पातळ केलात तरी हरकत नाही. अजून एक टीप म्हणजे भाकरी लाटून होत आली की ती हाताने फिरवणं जर शक्य नसेल तर अशा प्रकारे पोळपाट फिरून घ्यावा आणि लाटत जावं, म्हणजे सोयीस्कर होईल. आता ही बघा, हवी तेवढी पातळ अशी ही भाकरी मी एकाच दिशेने लाटून घेतलेली आहे. आता आपण भाकरी भाजून घेऊयात. तर इथे आपला तवासुद्धा गरम झाला आहे. भाकरी तव्यावर घालून घेऊ. भाकरी तव्यावर घालत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि पोळपाटावरची जी खालची बाजू आहे पिठाची ती वरती आली पाहिजे आणि वरची जी लाटलेली बाजू होती ती खाली गेली पाहिजे. आता लगेचच भाकरीला वरच्या बाजूने थोडं पाणी लावून घ्यायचं. पाणी लावत असताना साधंच म्हणजे रूम टेम्परेचरचंच पाणी इथे लावून घेतलेलं आहे. गॅस आता मोठा करायचा आणि वरचं जे पाणी लावून घेतलेलं आहे ते सुकल्यासारखं दिसलं की साधारण 30 सेकंदानंतरच ही भाकरी परतून घ्यायची. आता मोठ्या आचेवर ही भाकरी साधारण 2 मिनटं तरी चांगली शेकून घ्यायची आहे. यावेळी गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही आहे. जर का गॅसची फ्लेम कमी केलात तर आपली भाकरी ही कडक होऊ शकते. त्यामुळे मोठ्या फ्लेमवरच ही भाकरी आपण चांगली 1.5 ते 2 मिनटं शेकून घ्यायची. भाकरी शेकत असताना सगळ्या कड्या अगदी व्यवस्थित शेकल्या गेल्या पाहिजेत, कुठेही कच्च्या राहता कामा नये. भाकरी आपली अगदी सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस अशी शेकली गेली पाहिजे. म्हणून काय करायचं तर अशी
गोल गोल करत ही भाकरी आपण व्यवस्थितरित्या शेकून घ्यायची। भाकरीच्या कडांना जर का गॅसची फ्लेम व्यवस्थितरित्या लागत नसेल तर अशा प्रकारे भाकरीच्या ज्या कडा आहेत त्या तव्याच्या मध्यभागी आणून शेकून घ्यायच्यात, म्हणजे त्या अगदी व्यवस्थितरित्या शेकल्या जातात। आता सगळ्या बाजूने भाकरी व्यवस्थित शेकली गेली की ती आपण परतून घ्यायची। आता परतून घेतल्यानंतर पहा, ही भाकरी टम्म अशी फुग्यासारखी फुगली आहे। तर इथे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स सगळ्या उपयुक्त आहेत आणि त्या सगळ्या तुम्ही जर फॉलो केलात तर तुमच्यासुद्धा भाकरी अशाच फुग्यासारख्या टम्म फुगतील। आता आपण भाकरी काढून घेऊयात आणि बाकीच्यासुद्धा अशाच प्रकारे भाकऱ्या बनवून घेऊयात। तर इथे आपल्या मस्त अशा मिश्र पिठांच्या भाकऱ्या बनवून तयार झाल्यात। आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये 3 भाकऱ्या तयार झाल्या। तर इथे आपल्या उकड न काढता आणि न थापता मस्त टम्म अशा फुगलेल्या या भाकऱ्या बनवून तयार आहेत। रेसिपी कशी वाटली हे जरूर कमेंट करून सांगा। तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय।